म्हणूनच येशू ख्रिस्ताचे रक्त, त्या रक्तामुळेच आपण सैतानावर विजय मिळवू शकतो. तो कितीही कप्पीपणे आत शिरला तरी पापाच्या मार्गाने, शापाच्या मार्गाने, चुकीच्या श्रद्धांमधून किंवा कोणत्याही प्रकारे जादूटोणा, कारी जादू यांच्यामार्फत तो घरात शिरलाच तरीही येशू ख्रिस्ताचे रक्त, शक्तिशाली रक्त, त्यावर विश्वास ठेवून त्याची घोषणा करून आणि प्रार्थना केली तर तुम्ही मुक्तीचा विजय आणि आशीर्वाद अनुभवू शकता. प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा. एका नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण पाहत असताना प्रभू मला कोणते वचन देतो याची आतुरतेने वाट पाहत आहोत. यावेळी प्रभू तुम्हाला एक वेगळे काहीतरी सांगणार आहेत आणि तुमच्यासोबत प्रार्थना करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांची इच्छा प्रकट करत आहे. ते काय आहे? प्रकटीकरण अध्याय 12 वचन 11. यहाँ प्रकटीकरण अध्याय 12 वचन 11 स्पष्ट रूप से दिखाया गया है. त्यातील शेवटचा भाग मी वाचतो. कोकराच्या रक्ताने आणि जे सत्य ते खरं तर सांगत होते त्या खरं सत्याने पराभव केला, म्हणजेच त्यांनी सैतानावर विजय मिळवला. हेच वचनाचे आश्वासन आहे. याचा अर्थ काय? प्रभू इच्छिता की तुम्ही आणि मी सैतानावर विजय मिळवावा, म्हणजेच प्रभू सैतानावर विजय देत आहेत. तुम्ही विजय मिळवणार आहात. तुमच्या जीवनात कार्यरत असलेल्या सैतानी कृत्यांवर तुम्ही विजय मिळवणार आहात. त्याच्या कृत्यांचा नाश होईल आणि एक आशीर्वाद प्राप्त होईल. हेच प्रभू देत असलेले वचन आहे. ठीक आहे, मग प्रभू हे वचन का दिले आहेत? आजच्या जगाकडे नीट लक्ष द्या. सर्वप्रथम पाप या गोष्टीद्वारे सैतान माणसाच्या जीवनात कार्य करतो. त्याला पापाचा गुलाम बनवतो, शांती नष्ट करतो, समाधान बिघडवतो, पवित्रता नष्ट करतो आणि त्याच्या जीवनात सत अपराधीपणाची भावना निर्माण करून त्याच्याशी वाद घालत राहतो. प्रभावित अनेक लोक आहेत. माझे पाप माफ होईल का? मला मुक्ती मिळेल का? अशी त्यांची चिंता. माझी अपराधी भावना दूर होईल का? अस्वस्थ अनेक जण आहेत. दुसरा शाप म्हणजे या शापाच्या माध्यमातून सैतान आत प्रवेश करतो आणि त्याच शापाचा उपयोग करून अनेक कुटुंबांचे विनाश घडवतो. थोडा अधिक. यामुळे काही कुटुंबांमध्ये गरिबी, काही कुटुंबांमध्ये मृत्यू, तर काहींच्या जीवनात अपयश, फसवणूक, निंदा आणि अपमान येतो. का असे होत आहे हे कळत नाही. आपण भक्तीनेच राहतो, प्रार्थना करतो, बायबल वाचतो, चर्चलाही नियमितपणे जातो. मग हे संकट का सुरूच आहे? बदल का होत नाही? यामागे एका शापाची क्रिया कार्यरत आहे. त्या शापाच्या माध्यमातून सैतान आत प्रवेश करून या गोष्टी आपल्या विरोधात घडवतो आणि आपल्या आशीर्वादांना नष्ट करत राहतो. ही एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूला चुकीच्या विश्वासामुळे त्यांच्यावर एक दोष येतो. वेळ योग्य नाही, जन्मवेळ बरोबर नाही. पत्रिका सांगते की शुक्र कुठे आहे, शनी कुठे आहे, अशा प्रकारे राशी योग्य नाही. त्यामुळे दोषामुळे झालेला परिणाम आणि ही चुकीची श्रद्धा घेऊन सैतान त्याच्या माध्यमातून आत प्रवेश करतो. अनेक कुटुंबांचे आशीर्वाद नष्ट करून त्यांच्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या चांगल्या विचारांना हरवून टाकतो. नेहमीच मनात निराशा आणि वेदना निर्माण करून माझ्यासोबत असंच का घडतं अशा अनेक प्रश्नांसह दुःखात अडकवून टाकतो. अशा अनेक प्रकारांनी सैतान लपून राहून कार्य करतो आणि विविध आजार, वेदना, भीती, गोंधळ आणि मानसिक तणाव आणून लोकांना त्रास देतो. अशा प्रकारच्या संघर्षांवर विजय मिळवण्यासाठी काय करावे? येशूने क्रूसावर विजय मिळवला आणि आपल्या रक्ताच्या सामर्थ्याने सैतानावर जय मिळवला. आपणही त्या करण्यासारख्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने सैतानावर विजय मिळवू शकतो, त्याला पराभूत करू शकतो आणि तो आणणाऱ्या सर्व संघर्षांवर मात करून एक आशीर्वादपूर्ण जीवन जगू शकतो. तो आशीर्वादच परमेश्वर तुम्हाला द्यायला इच्छितो. म्हणूनच साक्षीच्या वचनाने आणि करण्यासारख्या येशू ख्रिस्ताच्या अत्यंत खूपच पवित्र आणि अमूल्य रक्ताने
जेव्हा आपण त्याच्या रक्ताचा उपयोग करून प्रार्थना करतो तेव्हा मुक्ती मिळते, आरोग्य होते, अडथळे दूर होतात, शाप नष्ट होतात आणि आशीर्वाद मिळतात. त्यासाठी साक्षीदारासारखे जगावे लागते. तेव्हाच आपण येशूच्या रक्ताचा उपयोग करू शकतो. तेव्हाच त्या रक्ताची सामर्थ्य प्रकट होऊ शकते. हे रक्त आपल्याला मुक्ती कशी देते? येशू ख्रिस्ताचे रक्त. एकदा मी अमेरिकेत सेवेसाठी गेलो होतो. तिथे काही ठिकाणी 3 दिवसांचे उपवास आणि प्रार्थना सत्र घेतले जात होते दरवर्षी. एका वर्षी मी तिथे गेलो असताना त्या 3 दिवसांच्या उपवास प्रार्थनेला आलेल्या एका भावाने मला भेटले. ते येऊन म्हणाले, माझ्याकडे एक समस्या आहे भाऊ, कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा. मी विचारले, काय समस्या आहे? ते म्हणाले, मला अश्लील चित्रपट पाहण्याची सवय लागली आहे. मला माहीत आहे की हे चुकीचे आहे. माझं मन मला दोष देतं. हे सगळं मला घृणास्पद वाटतं, पण आता मी त्याला सोडू शकत नाही. त्या रात्रीच्या ठराविक वेळी मला आतून एक प्रकारची ओढ जाणवते, एक प्रकारचा दबाव येतो. मला ते पाहायलाच हवं असं वाटतं. जर मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला तर माझी मानसिक अवस्था अस्थिर होते. त्यावेळी मला राग येतो, चिडचिड होते. कोणालाही पाहिलं तरी मला प्रचंड राग येतो. मी या अवस्थेने प्रभावित झालो आहे हे मला जाणवतं. माझं अंतःकरण सांगतं की हे चुकीचं आहे, पाप आहे आणि माझं मन त्यावर वाद घालतं. सोडून द्यायचं ठरवलं तरी माझ्या हातून होत नाही. काय करावं कळत नाही. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना कराल का? त्यांनी विचारलं. यावेळी त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि मुक्त होण्याची इच्छा निर्माण झाली. पण सैतान त्या पापात शिरून त्यांना गुलाम बनवून टाकला होता. त्यामागे असलेल्या आत्म्याने पापाचे गुलाम बनवले असल्यामुळे योग्य वेळ येताच ते त्यांना तेच करण्यास प्रवृत्त करते, करायला लावते. ते पूर्ण होताच अंतःकरणात एक अपराधीपणाची भावना निर्माण करते आणि त्यांचा मनःशांती नष्ट करते. ही शैतानाची चाल आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल. त्याचे रक्त आपल्या पापांसाठी क्रूसावर सांडले गेले, पवित्र आणि निर्दोष रक्त. त्या रक्ताच्या सामर्थ्याने आपण शैतानावर विजय मिळवू शकतो असे प्रभूने सांगितले आहे. मग तुम्ही प्रार्थना करा, प्रभू आपल्या रक्ताने प्रथम मला शुद्ध करा, माझ्या अपराधी मनोवृत्तीला दूर करा आणि आपल्या रक्ताने मला पवित्र करा. दुसरे म्हणजे प्रभू आपल्या रक्तासमोर माझे हृदय, विचार, कल्पना आणि माझे संपूर्ण शरीर मी अर्पण करतो. आपल्या रक्ताच्या सामर्थ्यात मला आच्छादित करा. मी स्वतःला आपल्या रक्तात समर्पित करतो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने मी पापाला, आत्म्याला तोंड देतो. माझ्या पापाची इच्छा जागृत करून मला गुलाम बनवणाऱ्या दुष्ट सैतानाला येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने मी धिक्कारतो आणि दूर करतो. तुमच्या रक्तामध्ये मी स्वतःला अर्पण करतो. मला पवित्रतेमध्ये सुरक्षित ठेवा आणि रक्ताचा उपयोग प्रार्थना करा. याची घोषणा करून प्रार्थना करा. एक मोठा बदली येईल, मुक्ती मिळेल असे सांगा. ठीक आहे भाऊ असे म्हणत ते आनंदाने निघून गेले. 1 वर्षानंतर पुढच्या वर्षी मी तिथे गेलो असता ते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले, मी स्वतःला प्रभूला अर्पण केले आणि समर्पित करून प्रार्थना केली. अशा प्रकारचे संघर्ष येऊ लागले तेव्हा मी येशूच्या रक्ताने विजय मिळवतो, जिंकतो असे म्हणत प्रार्थना करायला सुरुवात केली. मला मुक्ती दिली. आता ती विचारसरणीच नाही, ती इच्छा नाही, तो विचारही नाही. आता मी पवित्र जीवन जगू शकतो. दररोज मी स्वतःला येशूच्या रक्तामध्ये अर्पण करतो. करुणामय येशूच्या रक्ताने मला आच्छादित करा प्रभू. मी प्रार्थना करून स्वतःला त्या रक्तामध्ये अर्पण करतो. ते आनंदाने म्हणाले की मी आनंदाने जीवन जगतो. हेच आज तुमच्या जीवनातही या मुक्तीची गरज आहे. कोणत्या भागात शैतान हल्ला करतो, गडबड करून शांती बिघडवतो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा वापर करा. मुक्तता मिळेल आणि शांती येईल. शैतानावर विजय मिळवता येईल. काही पापे शाप आणतात. परमेश्वर म्हणतो की काही लोकांची पापे मी 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत पाहीन असे त्याने सांगून ठेवले आहे. हाच शाप आहे. ख्रिस्ती नसलेले लोकही यावर विश्वास ठेवतात. हा पिढ्यानपिढ्या चालू राहणारा शाप आहे.
ते त्यांच्या वडिलांनी केलेल्या पापामुळे मुलांवर येते असे आप ऐकले आहे. होय, हे खरे आहे. हे बायबलमध्ये सांगितलेले सत्य आहे. याचा परिणाम असा झाला की आदाम आणि हव्वा यांनी पाप केले आणि परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले. मुलं यातना भोगत आहे नाही का? एक मुलगा रक्ताच्या प्रवाहात मृत अवस्थेत पडलेला आहे. एक मुलगा खुनी बनला आहे आणि शापित झाला आहे. त्यांनी दोन्ही मुलांना तरुण वयात गमावले आहे. विचार करून पहा, पुन्हा एकदा आदाम आणि हव्वा अनाथ झाले. मग ते किती रडले असतील, किती हंबरडले असतील. हा शाप म्हणजे पापामुळे आलेल्या शापाचा परिणाम. एका वेळी एक वडील माझ्याकडे आले आणि मला भेटले. ते मला पाहायला आले तेव्हा ते आले आणि मी त्यांना भक्तिभावाने अनेक सभांमध्ये पाहिले आहे. ते भक्तिभावाने सभांना हजेरी लावतात आणि मी त्यांना प्रत्येक सभेत पाहिले आहे. ते खास मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात आले होते. त्यांना बसायला सांगितले, बोलायला सुरुवात केली. कसे आहात भाऊ, कसे विचार. त्यांच्या चेहऱ्यावर दुहा होते, डोळ्यात अश्रू होते आणि त्यांनी सांगितले, मी खूप भक्तिभावाने असतो. मी नेहमी सभांना येतो, हे तुम्हाला माहित आहेच. पण माझ्या आयुष्यात एक खासगी गोष्ट आहे जी तुम्हाला माहित नाही. पण त्याने माझ्यावर खूप परिणाम केला आहे. मला काय करावे हे समजत नाही. म्हणूनच मी तुमच्याकडे मदतीसाठी आलो आहे असे त्यांनी सांगितले. मी म्हणालो, ठीक आहे, सांगा. तेव्हा त्यांनी सांगितले, माझ्या 3 मुली आहेत. सर्व मुलींनी चांगले शिक्षण घेतले आहे. परमेश्वराच्या कृपेने मी त्यांना चांगले शिकवले आणि त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पण कोणालाही नोकरी मिळत नाही. आम्ही कितीही प्रयत्न केले तरी सर्व काही अडथळे येत आहे. एकीकडे हे चालू असताना आम्ही लग्नासाठी प्रयत्न केला तरी काहीही जुळून येत नाही. मुलींचे लग्नाचे वयही निघून गेले. मुलींचे लग्न होत नाही यासाठी मला दोष दिला जातो. सगळे याबद्दल विचारतात आणि त्यामुळे मला खूप त्रास होतो. एकीकडे आजारपण, दुसरीकडे सगळ्याची काळजी घेताना मला आतून शांतता आणि समाधान मिळत नाही. माझं संपूर्ण कुटुंब अडचणीत आहे असं वाटतं आणि त्याचा परिणाम माझ्यावरही होत आहे हे मला स्पष्ट जाणवतं. पण हे सगळं का होतं याचा मी विचार केला आणि मला एक गोष्ट आठवली जी मी आजपर्यंत कोणालाही सांगितली नाही. भाऊ, माझ्या आयुष्यात एक गुपित आहे जे माझ्या पत्नीला माहित नाही, माझ्या मुलांनाही माहित नाही. मी चांगल्या नोकरीत असताना मी एका चुकीच्या सवयीला जागा दिली आणि पापाच्या मार्गावर गेलो. त्यामुळे मी पापात अडकून गेलो आणि बर्बाद झालो. आता मी निवृत्त झालो आहे. वय झालं, सगळं संपलंय. आता तसं काही करणे शक्य नाही. तशा गोष्टी आता माझ्या आयुष्यात नाही. पण मी पूर्वी केलेल्या त्या पापाचे परिणामच आज माझ्या आयुष्यात दिसत आहेत हे मला स्पष्टपणे जाणवतं. ते एक शापासारखं माझ्या कुटुंबावर येऊन बसलं आहे. ते कोणाला जाऊन सांगू शकतो बघा. त्यामुळे माझ्या मुलांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे आणि मी डोळ्यासमोरच ती वेदना अनुभवतो. एकीकडे आजारपण तर दुसरीकडे निंदा आणि अपमान. अशा परिस्थितीत मी यातना सहन करतोय असं म्हणत ते अश्रू ढाळत रडले. पूर्वी केलेलं एक पाप शापासारखं त्यांना सतावत राहिलं आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम झाला. प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही. कुटुंब जीवनही स्थिर झालं नाही. आजारपणाची वेदना, अडचणींनी त्यांना पूर्णपणे घेरून टाकलं. ते निवृत्त ताता पुढे कसं होणार चिंता त्यांना सतावत होत्या. बघ, अरे रे, मी त्या भावाच्या जागी आहे. मी तुम्हाला सांगितले होते एक शाप आहे भाऊ. बायबलमध्ये आपण पाहतो की गलतीकर अध्याय 3 वचन 13 मध्ये लिहिलं आहे की येशू आपल्यासाठी क्रूसावर शापित झाले. म्हणजेच आपल्या शापाचं ओझ त्यांनी क्रूसावर वाहून घेतलं. तुम्ही विश्वास ठेवलात तर त्यांनी क्रूसावर सांडलेले ते पवित्र रक्त तेच शापाच्या सामर्थ्याला नष्ट करण्याची ताकद ठेवते. ते रक्त शापाच्या बंधनांना तोडून टाकते आणि शापाच्या परिणामांना नष्ट करते. तो आहे येशू ख्रिस्ताचा रक्त. यावर विश्वास ठेवा आणि प्रभूसमोर नम्र होऊन स्वतःला अर्पण करा. प्रभू, मी पाप केले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आलेला शाप आज मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मुलांना प्रभावित करत आहे. पर प्रभू, तुम्ही माझ्यासाठी शाप सहन केला आहे. त्या पवित्र रक्तामुळे माझ्या कुटुंबावर असलेले शाप दूर व्हावे. मी यावर विश्वास ठेवतो असे जाहीर करून तुम्ही प्रार्थना करा. नक्कीच बदल घडे.
असे म्हणताच ते गुडघे टेकून अश्रूंनी भरून प्रार्थना करू लागले. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांना पाठवले. नंतर जेव्हा ते मला भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की सर्व ओझे दूर झाले आहे. आता माझ्या कुटुंबात मोठा आनंद, शांती आणि आशीर्वाद यायला सुरुवात झाली आहे. शाप आशीर्वादात बदलला आहे येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तामुळे. त्या सैतानाच्या कार्याने शाप ठेवून केलेले दुष्ट कार्य नष्ट झाले. त्यामुळे एक मोठी मुक्ती मिळाली. आज तुमच्या जीवनात अशा प्रकारच्या शापामुळे अपमान, निंदा, अडथळे आणि अनेक संकटे येत असतील आणि तुम्हाला काय करावे हे समजत नसेल. जर हे सर्व सत्य घडत असेल तर तुम्ही चिंतेत असाल, बरोबर ना? तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. त्याने क्रूसवर ओतलेलं रक्त ते पवित्र रक्त आहे. ते शापाच्या शक्तीला तोडण्याची ताकद आहे. ते शापाच्या बंधनांना तोडून टाकू शकतं. एका वेळेस अप्पादुराई तुम्हाला माहिती आहेत ना? आपल्या सेवेमध्ये सहकारी म्हणून माझा भाऊ होता आणि सेवेमध्ये कार्यरत होता. त्यांना चांगले अनुभव होते. एका वेळेस ख्रिस्ती नसलेल्या एक आई आणि मुलगी, ते त्यांच्या घरी प्रार्थना आले होते. इथे एक प्रार्थना करणारा माणूस आहे ऐकून ते त्यांच्या घरीच आले. तेव्हा बोलताना त्यांनी आई आणि मुलीला समोर ठेवून संवाद साधला. ती आई वेदनेने म्हणाली, माझी मुलगी साहेब लग्नाचं वय ओलांडून चालली आहे. हिच्यासाठी काम हाती घेतलं तरी यश येत नाही. लग्नासाठी काही जमत नाही. ठीक आहे, पुढचे शिक्षण पूर्ण करूया, तेही शक्य झालं नाही. ठीक आहे, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला एखादी नोकरी मिळाली तर ती स्थिर व्हावी म्हणून नोकरी शोधली पण नाही. काही केलं तरी काहीच जमत नाही. असं म्हणून एक मोठं ओझं मनात घेऊन आहे असं सांगितल्यावर त्या तरुणाने त्या मुलीकडे पाहिलं. ती रडतच होती. डोळ्यांतून अश्रू वाहतच होते. का रडतेस तू? घाबरू नकोस, आपण प्रार्थना करूया, येशू मदत करतील असं त्याने म्हटलं. ती अश्रूंमध्ये म्हणाली, साहेब सगळे म्हणतात माझ्यात दोष आहे. तुझा जन्माचा वेळ बरोबर नाही, तुझं कुंडली बरोबर नाही, तुझे ग्रह बरोबर नाही, म्हणूनच तुझ्यावर दोष आहे. तुला काहीच मिळणार नाही, नोकरीही मिळणार नाही, तुझं लग्नही होणार नाही, तुझं आयुष्य इतकंच आहे असं सगळे नातेवाईक सांगतात. हे लोक बोलले तर ठीक आहे साहेब, पण आमची आईच म्हणतेस की तू शापित आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी काहीही चांगलं घडत नाही. ती म्हणते तुझा जन्माचा वेळ चुकीचा आहे, कुंडली चुकीची आहे. साहेब माझीच आई म्हणते की तू शापित आहेस. हे ऐकताच तिचं मन तुटलं आणि ती रडू लागली. तेव्हा भाऊ तिला धीर देत म्हणाले, घाबरू नकोस आई, तुझ्या आईवडिलांपेक्षा तुला अधिक प्रेम करणारा एक प्रभू आहे येशू. तुझ्यासाठी तो क्रूसावर रक्त सांडून मरण पावला, ते पाप असो वा शाप असो. सर्व काही बदलण्याची सामर्थ्य येशूच्या रक्तात आहे. आपण विश्वासाने प्रार्थना करू शकतो. त्यांनी आईला म्हटलं, मुलीबद्दल असं बोलू नका. इतर लोक बोलत असतील पण तुम्हीच असं बोललात, त्या मुलीचं मन दुखावेल ना. त्यामुळे तिचं आयुष्य असंच आहे. एक प्रकारची निराशा येईल. ही वेदना, ती निराशा तुम्हालाही जाणवेल. पहा, सैतान चुकीचा विश्वास मनात रुजवतो. दोष आहे, ग्रह ठीक नाही, कुंडली जुळत नाही असं सांगून त्या कुटुंबाचं समाधान बिघडवून टाकतो. त्याच्या विश्वासाला सैतानाने खिळखिळ केलं. त्यामुळे त्याच्या कुटुंबात भूत शिरलं आणि आयुष्य अश्रूंमध्ये बुडवून टाकलं. काय करावं करून हवालदिल झाले. आज तुम्हीही अनुभवत आहात का? वेळ तुमच्यासाठी चांगली नाही, जन्मकुंडली बरोबर नाही, वेळ चुकीचा आहे, शुक्र कुठे आहे, शनी कुठे आहे सांगितलं. अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या का? सूर्य चंद्र तिकडे आहेत सांगून अजून 2 वर्ष काहीच नाही असं ठरवलं. असं सगळं ऐकून तुम्ही दुःखात आहात का? प्रत्येक परिस्थिती बदलण्याची सामर्थ्य येशूच्या रक्तात आहे. ही सगळी गोष्ट खोटा आरोप आहे, चुकीची गोष्ट आहे. तो आनंद काढतो, शांतता बिघडतो, आपल्याला अडकवतो. पण येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. त्यांनी सांगितलं, चला या मुलीसाठी प्रार्थना करूया. प्रभू तुझ्या रक्तात या मुलीला अर्पण करतो. दोष ते बदलू, वाईट वेळ सगळं बदलू, तू हे सर्व चांगल्यासाठी बदलशील अशी मनापासून प्रार्थना करून त्यांनी तिला पाठवलं. 2 आठवड्यांनंतर ही आई आणि मुलगी परत आल्यात. लग्नाचं आमंत्रण घेऊन आल्या होत्या.
आनंदाने आल्या होत्या ती मुलगी हात जोडून म्हणाली, येशू ख्रिस्तांनी माझ्यासाठी एक चमत्कार केला आहे. मी इथे तुमच्याकडे प्रार्थना केली होती. मी येशूवर विश्वास ठेवला आणि येशू मला मदत करावी अशी मी विनंती केली होती. मला नोकरी मिळाली, एक चांगला जीवनसाथी मिळाला, लग्न व्यवस्थित पार पडलं. माझ्या लग्नात येऊन तुम्ही मला द्यावा असं सांगून ते निघून गेले. तुम्ही तो येशू ख्रिस्त पाहिला का? रक्ताची शक्ती त्या चुकीच्या श्रद्धेमध्ये कार्यरत असलेल्या दुष्ट भूताच्या क्रियांना नष्ट करून ती दोष, शाप, वाईट काळ हे सगळं प्रभूने मोडून टाकलं आणि मला एक आशीर्वादमय जीवन दिलं. तो तुमच्यासाठीही करेल. म्हणूनच येशू ख्रिस्ताचं रक्त, त्या रक्तामुळेच आपण सैतानावर विजय मिळवू शकतो. तो कितीही कप्पीपणे आत शिरला तरी पापाच्या मार्गाने, शापाच्या मार्गाने, चुकीच्या श्रद्धांमधून किंवा कोणत्याही प्रकारे जादूटोणा, कारी जादू यांच्या मार्फत तो घरात शिरलाच तरीही येशू ख्रिस्ताचे रक्त, शक्तिशाली रक्त, त्यावर विश्वास ठेवून त्याची घोषणा करून आणि प्रार्थना केली तर तुम्ही मुक्तीचा विजय आणि आशीर्वाद अनुभवू शकता. आज तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडथळे आज दूर होणार आहेत. तुमच्या आयुष्य आणि कुटुंबात एक मोठा बदल घडणार आहे. येशू ख्रिस्ताकडे पहा, त्याच्या रक्तामुळेच आपल्याला ही महान मुक्ती मिळाली आहे. तो या जगात मानवाच्या रूपात अवतरला आणि आपल्या पापांसाठी त्याने रक्त सांडून प्राण दिला. कारण मानवाच्या पाप आणि शापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक बलिदान आवश्यक होते आणि ते बलिदान म्हणजे रक्त सांडणे. रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा मिळू शकत नाही आणि शाप दूर करता येत नाही. प्राण्यांचे, कोंबड्यांचे किंवा मेंढ्यांचे रक्त सांडून खरी मुक्ती मिळत नाही. ते फक्त मानव आपल्या समाधानासाठी करतो. ह्या मुक्तीसाठी एका पवित्र मनुष्याचे रक्त सांडले पाहिजे. पण असा पूर्णपणे पवित्र मनुष्य अस्तित्वात नाही. म्हणूनच देव स्वतः मानव रूपात अवतरला आणि येशू म्हणून आला. त्याचा जन्म पवित्र होता, त्यांचे जीवन पवित्र होते, त्यांचे बोलणे पवित्र होते. त्यांनी 33 वर्षे एक पवित्र आणि निष्कलंक जीवन जगले. त्यांनी स्वतःच्या पवित्र रक्ताचा त्याग करण्यास संमती दिली. आपल्याला माहित आहे की त्यांनी क्रूसावर आपले रक्त सांडले. पण जर तुम्ही लूक अध्याय 22 वचन 44 वाचले तर गेत्सेमाने बागेत क्रूसावर चढवले जाण्याच्या आदल्या रात्री ते दुःखाने आणि भाराने प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांचे रक्त घामाच्या मोठ्या थेंबांसारखे खाली पटकत होते असे आपण पाहतो. तेथेच त्यांच्या रक्तवाहिन्या फुटल्या आणि रक्त वाहू लागले. गेत्सेमाने बागेत त्यांनी रक्त सांडले. यानंतर मत्तय 27व्या अध्यायाच्या 26 ते 30 वचनांमध्ये पिलात जो राज्यपाल होता त्याने येशूला क्रूसावर चढवण्यास संमती दिली. यांना चाबकाने मारण्यात आले आणि क्रूसावर खेळण्याची शिक्षा देण्यात आली. त्या प्रदेशाच्या राज्यपालाच्या प्रासादात अशा कैद्यांना शिक्षा देण्यासाठी ठिकाणे होती. तेथेच त्यांच्या पाठीत चाबकाने मारून ती फाडण्यात आली. त्यांच्या पाठीतली त्वचा फाटली आणि रक्त सांडले. त्या संपूर्ण भागात त्यांचे रक्त वाहत होते. ज्यांच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवून त्यांना मारले, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावरून रक्त वाहू लागले. तेथेच त्यांनी रक्त सांडले. यानंतर योहान 19व्या अध्यायाच्या 17व्या वचनात असे म्हटले आहे, ते स्वतःचा क्रूस वाहून गोलगोथा नावाच्या ठिकाणी गेले, ज्याला कपालस्थळ असेही म्हणतात. त्यांच्या खांद्यावर तो जड क्रूस ठेवण्यात आला. सुमारे 150 किलो वजनाचा तो क्रूस घेऊन त्यांना यरुशलेमच्या रस्त्यांवरून ओढत नेण्यात आले. त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत जखमांमधून वाहणारे रक्त त्या संपूर्ण रस्त्यावर सांडत होते. त्यांचे रक्त त्या रस्त्यावर सांडले गेले. जेव्हा तुम्ही योहान अध्याय 19 वचन 18 वाचता, येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावर चढवले आणि त्यांच्या हातांमध्ये खिळे ठोकले, त्यांच्या पायांमध्येही खिळे ठोकले गेले आणि ते त्यांच्या शरीराला त्या लाकडी क्रूसाशी जोडत होते. तेव्हा रक्त वाहू लागले, जोरात सांडू लागले. पायांमधून रक्त, हातांमधून रक्त, डोक्यातून रक्त, पाठीमधून रक्त वाहत होते. त्यांच्या संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होते. त्या गोलगोठाच्या टेकडीवर, त्या लाकडी क्रूसावर जिथे त्यांचे रक्त सांडले, ती संपूर्ण जागा त्यांच्या पवित्र रक्ताने पवित्र झाली. योहान 19वा अध्याय 34वा वचन वाचताना,
येशू मरण पावले. सामान्यतः चांगल्या आरोग्याच्या शरीर असलेल्या एखाद्या व्यक्तीला जर क्रूसावर खेळले गेले तर तो सुमारे 11 तास त्या क्रूसावर लटकत राहील, रक्त वाहत राहील, शक्ती कमी होत जाईल आणि शेवटी तो मृत्यू पावेल असे सांगितले जाते. पण येशू फक्त 6 तासच क्रूसावर लटकले. ते उत्तम आरोग्य असलेले होते. वयाच्या 33व्या वर्षी तरुण अवस्थेत त्यांनी क्रूसावर रक्त सांडून स्वतःला अर्पण केले, फक्त 6 तासांतच. कारण त्यांनी स्वतःहून मरण स्वीकारले आणि ते रक्त 6 तासांच्या आत सांडले गेले. तो श्लोक विचारतो, येशू खरोखर मरण पावले का? इतक्या लवकर ते कसे मरण पावू शकतात? ते तपासण्यासाठी एका सैनिकाने भाल्याने त्यांच्या बाजूला भोसकले. शास्त्र सांगते की जेव्हा त्याची कुशी भोसकली गेली तेव्हा रक्त आणि पाणी बाहेर आले. याचा अर्थ काय? शेवटचा थेंब रक्त सुद्धा त्यांच्या हृदयातून बाहेर पडला होता. हृदयातूनच रक्त संपूर्ण शरीरभर प्रवाहित होते. त्या हृदयाला भाल्याने भोसकल्यावर शेवटचा थेंब रक्तही बाहेर आला. त्यानंतर फक्त पाणीच उरले. त्यांनी आपला शेवटचा थेंब रक्त सुद्धा त्या क्रूसावर आपल्यासाठी सांडले. तुमच्यासाठी बंधू भगिनींनो, तुमच्यासाठी, आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी, शाप बदलण्यासाठी, दोष दूर करण्यासाठी आणि या शापाच्या बंधनातून मुक्त करून आशीर्वाद देण्यासाठी, आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्यांनी क्रूसावर शेवटचा थेंब रक्तापर्यंत सांडले. त्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने तुम्ही सैतानावर विजय मिळवू शकता. तो आणणारा पाप, शाप, दोष, वेदना, आजार, संकटे, नैराश्य या सर्वांवर तुम्ही विजय मिळवू शकता. आज तुमच्यासाठी मुक्तीचा दिवस आहे, आरोग्याचा दिवस आहे. तुम्ही एक अद्भुत चमत्कार प्राप्त करणार आहात. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने मुक्ती मिळवण्याचा दिवस प्रार्थना करणार आहोत. तसंच प्रभूच्या क्रूसाकडे पहा. तुमच्या डोळ्यांना मिटा आणि क्रूसावर खेळलेल्या येशूला तुमच्या डोळ्यासमोर उभे करा. जखमी, मार खालेला, चिरडलेला आणि रक्त सांडत असलेला तो येशू त्या क्रूसावर लटकलेला पहा. शेवटच्या थेंबापर्यंत तुमच्यासाठी सांडलेल्या रक्ताचा विचार करा आणि म्हणा, येशू, माझ्यासाठी सांडलेल्या त्या पवित्र रक्तासाठी धन्यवाद. मी त्या रक्ताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. माझ्या पापांसाठी सांडलेले रक्त, माझा शाप बदलण्यासाठी सांडलेले रक्त, माझ्या दोषांना दूर करण्यासाठी सांडलेले येशूचे रक्त, माझ्या तारणासाठी क्रूसावर सांडलेले ते रक्त, माझ्या मुक्तीसाठी सांडलेले रक्त, सैतानावर विजय मिळवण्यासाठी सांडलेले रक्त. या रक्ताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो आणि त्या रक्तामध्ये मी स्वतःला अर्पण करतो. तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, माझे पाप धुवून टाक. तुझ्या रक्ताने माझे हृदय स्वच्छ कर. शापाच्या परिणामांचे बंधन तुटू दे. शापाची शक्ती नष्ट होऊ दे. येशूच्या रक्तात विजय आहे. येशूच्या रक्तात विजय आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने शापाचे बंधन तुटू दे. जे कोणी असे प्रार्थना करत आहे त्यांच्यावर आता सामर्थ्य उतरू दे. तुझ्या रक्ताच्या सामर्थ्याने हे लोक आणि त्यांचे कुटुंब आशीर्वादित होऊ दे. सर्व पापांचे बंधन आणि शापांचे बंधन तुटून जाऊ दे. भय येशूच्या नावाने दूर होऊ दे आणि रोग येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने नष्ट होऊ दे. दोष येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने दूर होऊ दे. हे स्वर्गीय पिता, आमच्या जीवनाला दुःख देणाऱ्या सर्व दुष्ट सैतानी कृत्ये येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने नष्ट होऊ दे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने मुक्ती प्राप्त होऊ दे. आज त्या पापे, शाप आणि त्यामुळे आलेले रोग, वेदना आणि अडथळे दूर होऊ देत आणि आशीर्वाद प्राप्त होऊ देत. येशूच्या नावाने आरोग्य प्राप्त होऊ दे, मुक्ती मिळू दे आणि येशूच्या नावाने चांगले मार्ग उघडले जाऊ देत. संतती आशीर्वादित होऊ दे आणि येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने सर्व शापांचे बंधन दूर होऊ देत. हे प्रभू, तुझ्या रक्तामध्ये मी अर्पण करीत आहे, आम्ही अर्पण करीत आहोत. तुझ्या रक्ताच्या सामर्थ्याने आम्हाला झाकून घे आणि आम्हाला सुरक्षित ठेव. आज जे कोणी तुझ्या रक्ताच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रार्थना करत आहेत त्यांच्यावर अधिकाधिक तुझ्या रक्ताची सामर्थ्य उतरू दे.
संरक्षण करणाया, राखण करणाया, आशीर्वाद देणाया, मार्गदर्शन करणाया, येशूच्या रक्ताद्वारे विजय देणाया देवाला स्तुती असो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सैतानावर विजय दिलेल्या येशूला स्तुती असो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शापातून, पापातून आणि संकटातून मुक्त होण्यास मदत करणाया प्रभूला स्तुती, स्तुती, स्तुती असो. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो पिता. आमेन, आमेन. प्रिय लोकांनो, येशूच्या रक्ताची शक्ती उतरल्यामुळे तुम्हाला मुक्ती आणि आनंद आहे. आजपासून तुम्ही चांगला बदल पाहाल. दररोज स्वतःला येशूच्या रक्ताच्या संरक्षणाखाली अर्पण करा आणि त्या रक्ताची आठवण ठेवून त्याचे स्तुती संगीत गा. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा उपयोग प्रार्थनेत करा. मी येशूच्या रक्ताचा शिंपड घरामध्ये करतो आणि मुलांवर येशूच्या रक्ताचा शिंपड करतो. तुमच्या संरक्षणासाठी मी येशूच्या रक्ताच्या संरक्षणाखाली देतो. जर तुम्ही अशा प्रकारे कबुली देऊन प्रार्थना केली तर तुम्हाला मोठा बदल दिसेल. प्रभूचे आशीर्वाद तुमच्या सोबत असोत. या महिन्यात संपूर्ण येशू ख्रिस्ताच्या रक्ताची शक्ती तुम्हाला सुरक्षित ठेवेन आणि मार्गदर्शन करेन. आमीन. For further details and prayer support, contact Jesus Redeems Ministries, Navlamavadi, Thoothukudi District, 628-211. Our phone number 04639 353535. info@jesusredeems.org. Our website www.jesusredeems.com. God bless you.